हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट आणि UGC नेट हे दोन्ही एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही ॲज अ असिस्टंट प्रोफेसर हा जॉब मिळवण्यासाठी इलिजिबल झालेले असता. आता इलिजिबल झाल्यानंतर लगेचच जॉब भेटेल याची श्युरिटी नसते. जॉब मिळवण्यासाठी थोडासा वेळही लागू शकतो. हाच वेळ विद्यार्थ्यांना कमीत कमी लागावा आणि विद्यार्थी सेट किंवा नेट एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना लवकरात लवकर जॉब भेटावा या अनुषंगाने एक गुड न्यूज शिक्षण विभागाने प्रोव्हाइड केलेले आहे. त्याचबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, आजचा अपडेट MS सेट आणि UGC नेट या दोनही एक्झामला इनडायरेक्टली इम्पॅक्ट करणारं अपडेट आहे. या अपडेटबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहणारच आहोत. ही इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, MS सेट एक्झाम 2025 आणि डिसेंबरमध्ये जो NTUDC नेट एक्झाम होणार आहे या दोनही एक्झाममधील पेपर 1साठी आपण प्रोव्हाइड करत आहोत डिटेल कोर्स. या कोर्समध्ये पेपर 1चा इन डिटेल सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जात आहे. म्हणजे पेपर 1मध्ये जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट इन डिटेल विथ प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सोल्युशन करून प्रोव्हाइड केले जात आहेत. या कोर्समध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. फ्रेंड, हा जो कोर्स आहे हा पेपर 1साठी परिपूर्ण कोर्स असेल. म्हणजे हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला अदर स्टडी करण्याची गरज पडणार नाही आहे. जर तुम्ही आपले मागील रिझल्ट पाहिले तर खूप सारे विद्यार्थी MS सेट एक्झाम आपले क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. तर हे सर्व विद्यार्थी MS सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत. तर हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा कोर्स संदर्भात अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. आपण याच कोर्समध्ये डेमो क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड करत असतो. हे पहा, या ठिकाणी एक डेमो पेपर ॲड केलेला आहे. अशा प्रकारचे सर्व डेमो पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. जे क्वेश्चन पेपर पूर्णपणे MS सेट एक्झामच्याच क्वेश्चन पेपरसारखे आपण फ्रेम केलेले आहेत. म्हणजे पेपर सोडवताना तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की आपण डुप्लिकेट क्वेश्चन पेपर सोडवतोय. तुम्हाला रिअल एक्झामचंच फील व्हावं या अनुषंगाने हे डेमो पेपर आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. हे डेमो पेपर देखील याच कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. कोर्सबद्दल अधिक माहिती हवी असेल तर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. रिपीट करतो, 90 11 36 20 82 हा व्हॉट्सअप नंबर आहे. यावर मेसेज करून तुम्ही कोर्स संदर्भात अधिक माहिती मिळवू शकता. ठीक आहे, आमचे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील कोर्स पूर्णपणे अवेलेबल आहे NTUDC नेट आणि MS सेट एक्झामच्या दृष्टिकोनातून. तोही जॉईन करायचा असेल तर कॉमर्स कोर्स असा मेसेज करा व्हॉट्सअपवर. तुम्हाला त्या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण जी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ही इन्फॉर्मेशन टीचिंग क्षेत्रातील जॉब संदर्भात आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल खूप साऱ्या न्यूज एजन्सीला एक न्यूज आता खूप झपाट्याने व्हायरल होत आहे, ती म्हणजे प्रोफेसर भरती संदर्भात. आणि या भरती संदर्भात एक नवीन अपडेट गुड न्यूज प्रोव्हाइड झालेली आहे. तर हे पहा, तर काहीच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे नवीन अपडेट आहे हे तुम्ही अनेक न्यूजपेपरमध्ये पाहिलं असेल की विद्यापीठांमध्ये MPSC मार्फत प्राध्यापक भरती होणार. ठीक आहे, आता ही भरती होणार असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. म्हणजे या आधी देखील खूप साऱ्या वेळा न्यूजपेपरमध्ये अशा ॲड येऊन गेलेल्या आहेत. ठीक आहे, लवकर शिक्षक भरती किंवा प्राध्यापक भरती ही MPSC मार्फत होणार आहे, UPSC मार्फत होणार आहे असं या आधी पण न्यूजमध्ये येऊन गेलेलं आहे. ठीक आहे, हे त्याचेच रेफरन्स आहेत. पण आत्ता म्हणजेच 2 दिवसापूर्वी तुम्ही खूप साऱ्या या न्यूजला पाहिलं असेल चर्चा करताना. अनेक प्राध्यापकांनी देखील या ठिकाणी चर्चा केली असेल की विद्यापीठांमध्ये MPSC मार्फत भरती होणार आहे. आणि या संदर्भात आत्ताचे जे राज्यपाल आहेत CP राधाकृष्ण हे जरा ॲक्शन मोडवर आहेत. ठीक आहे, म्हणजे प्राध्यापकांची भरती ही MPSC मार्फत करावी असं देखील त्यांना वाटतंय. आणि आत्ता ॲक्शन मोडवर असल्यामुळे आणि याला थोडीशी पार्श्वभूमी पण आहे. म्हणजे आधी देखील खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षांपासून हे अपडेट अनेक वेळा न्यूजपेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. अनेकांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत पण त्या प्रयत्नांना यश भेटलेलं नाही आहे. आता पुन्हा हा नवीन मुद्दा मांडण्यात आला आहे. सर्व कुलगुरूंशी या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे आणि कदाचित हा जर निर्णय सर्व कुलगुरूंनी मिळून मान्य केला, ॲप्रूव्ह केलं तर डेफिनेटली विद्यार्थी या ठिकाणी
अनबायसने सर्व प्राध्यापक होतील. म्हणजे तुम्ही पाहत असताल काहींची पात्रता नसून देखील ते ग्रँटेबल जॉबला असतात. ठीक आहे, म्हणजे काही विद्यार्थी असे असतात, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा शिक्षक, म्हणजे असे काही प्राध्यापक आहेत ज्यांची पात्रता नसून देखील ते आता असिस्टंट प्रोफेसर किंवा प्रोफेसर या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे फक्त PhD करून देखील खूप सारे विद्यार्थी हा जॉब मिळवत आहेत. म्हणजे आताची कंडिशन काय, PhD नेट सेट या तिन्हीपैकी एक जर तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी एलिजिबल असता. ठीक आहे, आणि काही विद्यार्थ्यांना नेट सेट क्लिअर करता येत नाही, मग ते PhDच्या बेसवर ॲज अ असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पात्र होण्याचा प्रयत्न करतात. कारण नेट सेट हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, PhD तसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नाही आहे. ठीक आहे, हा एक कोर्स आहे, तो कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरेट होता आणि त्यानुसार तुम्ही ॲज अ असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी पात्र होता. पण या ठिकाणी जे म्हणू शकतो की अनबायसनेस आहे तो खूप कमी प्रमाणात आहे. सर्व गोष्टी बायसनेसनुसार आहे. बायसनेस म्हणजे काय, जो योग्य विद्यार्थी आहे त्या योग्य विद्यार्थ्याला या ठिकाणी न्याय भेटत नाही आहे आत्ताच्या भरती प्रक्रियेमध्ये. मग हा सर्व न्याय विद्यार्थ्यांना भेटावा. जे खरंच विद्यार्थी हुशार आहेत, सिन्सिअर आहेत, जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन क्लिअर झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनाच जॉब भेटावा. या अनुषंगाने MPSC मार्फत भरती व्हावी हा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे. आणि ही न्यूज आपल्या कालच्याच पेपरमध्ये येऊन गेलेलं आहे. लवकरच या न्यूजचं इम्प्लिमेंटेशन व्हावं जेणेकरून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय भेटू शकतो. हे पहा, या ठिकाणी काय म्हणलंय, नाशिकमध्ये ही न्यूज आली, विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC यांच्यामार्फत करण्याच्या सूचना देण्यात येणार असून या संदर्भात विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करण्यात आलेली आहे, असे कोणी सांगितले, CP राधाकृष्ण यांनी, जे आत्ताचे राज्यपाल आहेत. सिंपल, म्हणजे या संदर्भात चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे आणि ही चर्चा जर फायनली म्हणजेच कन्क्लुजनपर्यंत पोहोचली आणि सर्वांनी मिळून अप्रूव्हल दिलं MPSC मार्फत भरती करा, तर ही विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने खूप मोठी आणि गुड न्यूज असेल. कारण जे विद्यार्थी खरंच क्वालिफाय होण्याचे पात्र आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना खरंच असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब भेटला पाहिजे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटेल. कारण MPSC किंवा UPSC यांच्यामार्फत जो एक्झाम होत आहे त्यामध्ये थोडेसे फ्रॉडचे प्रमाण कमी आहेत. पूर्णच झिरो आहे असं नाही, पण प्रमाण कमी आहेत. जर आत्ता तुम्ही पाहिलं शिक्षक भरती, तर आत्ता शिक्षक होण्यासाठी काय करावं लागतं हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. माहीत नसेल तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलंय तिथल्या प्रोफेसरला विचारू शकता की शिक्षक होण्यासाठी काय करावं लागतं, एक्झाम क्लिअर झाल्यानंतर काय करावं लागतं. ठीक आहे, ही रिॲलिटी आहे आणि हीच रिॲलिटी मी 1 वर्षापूर्वी एका व्हिडिओमार्फत पण मांडलेली. किती पैसे भरावे लागतात, सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर फॅक्ट फिगर मांडलेल्या आहेत. ठीक आहे, आणि त्याच व्हिडिओमध्ये मी असं देखील सांगितलं होतं, 1 वर्षापूर्वीचा जवळपास व्हिडिओ पहा, की जी भरती आहे ती MPSC मार्फत झाली तर या ठिकाणी सर्वच फ्रॉडला आळा बसेल आणि फ्रॉड जर कमी झाले तर जी योग्य विद्यार्थी आहेत ते ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून निवडले जातील आणि ते जर निवडले तर शिक्षण व्यवस्था ॲटोमॅटिकली सुधारेल. ठीक आहे, म्हणजे आत्ता शिक्षण व्यवस्था अशी चालली का, तर शिक्षकच योग्य राहिलेले नाहीत. शिक्षकांचीच निवड, शिक्षकांचीच अपॉइंटमेंट ही म्हणू शकतो की वशिलेच्या बेसवर असेल किंवा काही गोष्टी असेल त्याच्या बेसवर होते. मग ह्याच गोष्टी जर बंद झाल्या, योग्य शिक्षक योग्य ठिकाणी पोहोचले तर डेफिनेटली एज्युकेशन सिस्टीम ही पुन्हा इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताल की MPSC मार्फत जर शिक्षण भरती झाली तर आमचा नेट सीट झालेल्या विद्यार्थ्यांचा काय फायदा, तर लक्षात घ्या या ठिकाणी त्या स्टेप ठेवू शकतात. फर्स्ट स्टेप कदाचित यांची अशी असेल की जे विद्यार्थी नेट सेट एक्झाम क्लिअर आहेत तेच विद्यार्थी या एक्झामला पात्र असतील, अशी त्यांची पात्रता निघू शकते. नेट सेट क्वालिफाय होणाऱ्या विद्यार्थ्यांचा रेशो कदाचित वाढू शकतो आणि त्यानंतर जे विद्यार्थी नेट सेट म्हणजे याला म्हणतील ती बेसिक किंवा फाउंडेशन राऊंड, त्यानंतर आणखी एखादी एक्झाम MPSC मार्फत घेण्यात येईल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण माझ्या मते भरती प्रक्रियेमध्ये नेट सेट क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य भेटण्याचे चान्सेस हे 99% आहे. ठीक आहे, म्हणजे जे विद्यार्थी ॲक्च्युली एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर झालेले आहेत, नेट सेट इज अ नॉट जॉब. ठीक आहे, कारण तो एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तुम्ही 100पैकी 6 मध्ये येत आहे, म्हणजे तुम्ही खूप चांगले कॉम्पिटिशन फेस करून क्वालिफाय होत आहे आणि तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला MPSCचा जो एक्झाम असेल तो कदाचित एकदम कमी लेवलचा असेल कारण तुम्ही ऑलरेडी एक एक्झाम क्वालिफाय झालेले आहात. पण बेसिक पात्रतेसाठी कदाचित नेट सेट एक्झाम असू शकते. ठीक आहे, म्हणून येत्या काळामध्ये नेट सेट झालेल्या विद्यार्थ्यांना ऑपॉर्च्युनिटी डेफिनेटली भेटणार आहेत.
कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. ठीक आहे, शिक्षक भरती खूप वेगळ्या दिशेने आता वाटचाल घेते, खूप वेगळ्या दिशेने शिक्षक भरती चालू आहे आता सध्याची. ही कुठं ना कुठं एंड होणार आहे. जसं 11वी-12वीमध्ये BEd DEd मार्फत पवित्र पोर्टल मार्फत ठीक आहे त्या ठिकाणी TET एक्झाम आली, त्यामार्फत सगळी भरती चालू आहे. मग जसंच 11वी-12वीचं काही मागच्या 2-3 वर्षामध्ये गोष्टी चेंज झाल्या, सेम तसं हायर एज्युकेशनचं पण चेंज व्हायला वेळ लागणार नाही. एक अचानक असं अपडेट येईल आणि त्यामार्फत भरती सुरू होईल. ठीक आहे, कारण हे अपडेट आत्ताचं नाही, मी पुन्हा रिपीट करेल. या संदर्भात वर्किंग ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे 2 ते 3 वर्षापासून. ठीक आहे, खूप दिवसापासून या संदर्भात शिक्षण मंडळातील जे चांगले व्यक्ती आहेत ठीक आहे त्या चांगल्या व्यक्तींचं या ठिकाणी काम चालू आहे. चांगली इन द सेन्स जे करप्ट नाही आहेत ठीक आहे त्यांचं या ठिकाणी काम चालू आहे. तर डेफिनेटली फ्रेंड, तुम्ही एक्झाम जर क्वालिफाय झाले तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कधी ना कधी 100% भेटणार आहे. ठीक आहे ना, कारण शिक्षण क्षेत्रातील जो जॉब आहे तो नोबेल जॉब समजला जातो. नोबेल ठीक आहे, एकदम हायर चांगल्यातला चांगला जॉब तो समजला जातो. याला क्लास 1ची पोस्ट म्हणतात प्रोफेसरला. ठीक आहे, म्हणजे ही इतकी मोठी पोस्ट आहे, ती जर करप्ट वेनी भरली जात असेल तर कुठं ना कुठं त्याला एंड होणार आहे ती गोष्ट, आणि एंड होण्याचे दिवस हे लवकरच आलेले आहेत. डेफिनेटली हा निर्णय संमत होऊ शकतो, पण लगेचच होईल पुढच्या वर्षी असं नाही. याला देखील 3 ते 4 वर्ष कमीत कमी लागू शकतात, कारण कुठलाही निर्णय लगेचच सोसायटीमार्फत समाजामार्फत मान्य होत नाही. अनेक इन्स्टिट्यूट असतील, अनेक संस्था असतील, त्या संस्था हा निर्णय मान्य करणार नाही. मग त्यांचा विरोध होईल. ठीक आहे, आंदोलन वगैरे होतील, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होऊ शकतात. पण ते सर्व झाल्यानंतर 2-3 वर्षांनी एक सुवर्णमध्ये सांगून या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकतात. ठीक आहे, वेळ थोडंसं लागणार आहे. लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे 2025ला शिक्षक भरती MPSC मार्फत असं पॉसिबल नाही. थोडासा वेळ लागणार, पण डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट तुम्हाला पाहायला भेटेल येत्या 2 ते 3 वर्षामध्ये. ठीक आहे ना, कारण कुलगुरूंच्या मीटिंगमध्ये अशा प्रकारचं डिस्कशन अद्यापही झालेलं नव्हतं. आता हे डिस्कशन वाढायला लागले. डेफिनेटली याचं सुवर्णमध्ये ते काढतील. लक्षात घ्या, नेट सेट जे विद्यार्थी होत आहेत ते 100% विद्यार्थी अभ्यास केलेलेच आहेत. ज्यांचं खरंच नॉलेज चांगलं आहे तेच विद्यार्थी क्वालिफाय होतात. आणि जर तुम्ही क्वालिफाय होत असाल किंवा क्वालिफाय झालेले असाल तर डेफिनेटली तुमच्या एज्युकेशनला, तुमच्या क्वालिफिकेशनला येत्या काळामध्ये न्याय भेटू शकतो. फ्रेंड, हे जे अपडेट तुम्ही पाहताय या संदर्भात आणखी डिटेल इन्फॉर्मेशन मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला या संदर्भात मी आणखी डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, तर लक्षात घ्या, नेट सेट जे विद्यार्थी करत आहेत त्यांची अपॉइंटमेंट या ठिकाणी MPSC मार्फत लवकरात लवकर होऊ शकते, कारण ऑलरेडी ते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. त्यांनी एक एक्झाम दिलेला आहे. मग त्यांच्यावर अन्याय या ठिकाणी होणार नाही, त्यांना जास्तीत जास्त प्रायोरिटी या ठिकाणी भेटू शकते. तर जे डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला मी 2 दिवसामध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.